भोरमध्ये मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमची पूजा करण्यात आली। मतदान केंद्र प्रमुखांवर त्यामुळे आता कारवाई झाली आहे। मतदान केंद्रावर नवे केंद्र प्रमुख नियुक्त झालेले आहेत आणि ईव्हीएमची आरती करणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल झालाय। झी 24 तासने ही बातमी सकाळी दाखवलेली होती। मतदान केंद्रामध्ये जेव्हा ईव्हीएम आणण्यात आलं आणि मतदान प्रक्रियेला सुरुवात होण्याआधी या ईव्हीएमची पूजा करण्यात आली होती, हळदी कुंकू वाहण्यात आलेलं होतं आणि आरती केलेली होती आणि या संपूर्ण प्रक्रियेवर आणि कारवाई आता करण्यात येते। मतदान केंद्र प्रमुखांवर कारवाई केली आहे आणि आता या मतदान केंद्रावर नवे केंद्र प्रमुखांची नियुक्ती झालेली आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो, आज सकाळी जेव्हा मतदान सुरू होणार होतं त्याआधी या ईव्हीएमची पूजा करण्यात आली होती। मतदान कक्षामध्ये ठेवलेलं हे मतदान जो बॉक्स असतो तिथे आज जो आपण मतदान करत असतो त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन असतं, त्या ठिकाणी हळदी कुंकू वाहण्यात आलेलं होतं आणि आरती करण्यात आली आणि या सगळ्या प्रकारावर आता मतदानाचे केंद्र प्रमुख आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि ज्यांनी आरती केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। भोरमध्ये हा सगळा प्रकार करण्यात आलेला होता। ईव्हीएमची पूजा करण्यात आलेली होती। मतदान सुरू होण्याच्या आधी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। यावर अनेकांनी खरं प्रश्न उपस्थित केले होते, यावर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि या संदर्भात एक मोठी अपडेट घडामोड पुढे येते ती म्हणजे आरती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहेच आहे आणि केंद्र प्रमुखांवर सुद्धा कारवाई झालेली आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर आणि इथल्या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते। थेट जाऊया निलेशकडे, जाणून घेऊया काय नेमकी कारवाई झाली आहे। निलेश, काही वेळापूर्वी आपण बोललेलो होतो मतदान केंद्रामध्ये अशा प्रकारे पूजा आरती करण्यात आली होती, हळदी कुंकू वाहण्यात आलं होतं, आता या सगळ्यावर कारवाई झाली आहे आणि गुन्हा सुद्धा दाखल झाल्याचं कळतंय। खरं तर या प्रकरणामध्ये आता निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे। ज्या केंद्रावर ज्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला होता त्या मतदान केंद्राचे जे अध्यक्ष आहेत त्यांना या ठिकाणी तडकीफडकी त्यांचं बदली करण्यात आलेली आहे। त्या केंद्रावर दुसरे अध्यक्ष आहेत ते नेमण्यात आलेले आहेत आणि आता तिथली प्रक्रिया आहे जी ती पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आलेली आहे। मात्र जर सकाळपासून जर बघितलं तर पुणे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील म्हणून असलेल्या भोर नगरपालिका निवडणुकीमध्ये आता या ठिकाणी रंगत यायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी आजी माजी आमदारांचे कार्यकर्ते हे सुद्धा एकमेकांमध्ये भिडलेल्याचं पाहायला मिळालं। खरं तर या ठिकाणी विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांची गाडी आली, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत कार्यकर्ते होते, त्यावेळेस त्यांना रोखण्यात आलं। तर त्या दरम्यान त्या ठिकाणी संग्राम थोपटे जे माजी आमदार आहेत त्यांचे कार्यकर्ते आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वातापाची झाली पाहायला मिळाली। एवढेच नाही तर